आज आमच्या सोबत आहे श्री नानाजी कुलकर्णी. हे प्रोसेस डिपार्टमेंटमध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करतात. केनानामध्ये गणेशोत्सवाचे जनक ज्यांनी इथे गणपती आणून बसवायला सुरुवात केली असे आमचे नाना कुलकर्णी आपल्याला गणेशोत्सवाबद्दल 2 शब्द सांगतात. नमस्कार. इथं केनानामध्ये 1998ला प्रथम आम्ही गणपती मूर्ती स्थापन केली आणि गणपती उत्सव चालू झाला. तो आज तागात चालू आहे. पहिले 2-3 वर्ष आम्ही इथे गणपती मातीमध्ये तयार करून बसवत होतो. साधारण 2.5-3 दिवसाची गणेशाची मूर्ती इथं तयार केली जायची. त्याच्यासाठी 2-2.5 महिने लागायचे. पेंटिंग करून गणपती उत्सव पूर्ण 10 दिवस चालायचा. गणेश उत्सव चालू झाल्यानंतर गणपतीच्या समोर येणारे पैसे असतील त्याच्यातून सगळे कलेक्शन करून त्यामधून क्रिकेटच्या टुर्नामेंट इथं भरल्या जायच्या आणि आपल्या इंडियन सगळ्या ग्रुपमध्ये 6-7 टीम तयार होऊन त्या टीममधून विनर कोण असेल त्याला बक्षीस दिलं जायचं. बेस्ट बॅट्समनचं बक्षीस असायचं, बेस्ट बॉलरचं बक्षीस असायचं, बेस्ट चेअरअपमनचं बक्षीस असायचं. असं कंटिन्युअस इथं गेली 10-15 वर्ष चालू आहे आणि गणेश उत्सव गेली 20 वर्ष साधारण चालू झालेलं आहे. 20 वर्ष नाही सॉरी साधारण 18 वर्ष झालेली आहेत. गणेश उत्सव चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पार पडतोय. इथं सगळे यामध्ये सहभागी होतात. चांगल्या पद्धतीने इथं गणेश उत्सव साजरा केला जातो. सकाळी संध्याकाळी 2 वेळेला आरती असतात. आरतीला साधारण 100-200 माणसं इथं हजर असतात. रोजची आरती केली जाते आणि गणेश उत्सव चांगला 10 दिवस आनंदामध्ये साजरा केला जातो. धन्यवाद. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. कॅमेरामॅन रवींद्र महानूरसह मयूर जोशी.